श्री स्वामी समर्थ। आज सोमवार 18 नोव्हेंबर। आज कार्तिक संकष्टी चतुर्थी आहे। या चतुर्थीला गणाधीप संकष्टी चतुर्थी असं देखील म्हणतात। या दिवशी तुम्ही तुमच्या कुठल्याही इच्छेसाठी, इच्छापूर्तीसाठी मसूर डाळीचा अतिशय प्रभावी उपाय करू शकतात। यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची आज पंचोपचारे पूजा करायची आहे। त्यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात। या उपायासाठी तुम्हाला मसूर डाळ घ्यायची आहे। 1 वाटीत मसूर डाळ घ्यायची आहे। 1 केळीचं पान तुम्हाला लागणार आहे आणि लाल कलरच्या शाईचा पेन लागणार आहे। तुम्हाला केळीचं पान घ्यायचं आहे, त्यावर तुम्हाला लाल शाईच्या पेनाने त्रिकोण काढायचा आहे। जर का केळीचं पान नसेलच तर नागलीचं पान घेतलं तरी चालेल। त्यानंतर एक ताट घ्या, ताटामध्ये केळीचं पान ठेवा, त्यावर लाल शाईने त्रिकोण काढा आणि ह्या त्रिकोणामध्ये आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या 3 बोटांनी आपल्याला मसूर डाळ टाकायची आहे। ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणत त्या त्रिकोणात बसेल इतपत डाळ टाकायची आहे। आता 3 बोटं कोणते, तर एक करंगळी, दुसरा म्हणजे आपला मधला मोठा बोट आणि तिसरा म्हणजे अंगठा। ह्या 3 बोटांनी ह्या त्रिकोणात डाळ टाकायची आहे। त्यानंतर हे पान आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तिथे बसून 1 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करून तुम्ही ज्या इच्छेसाठी, ज्या कामासाठी हा उपाय करत आहात, ती इच्छा तुम्हाला प्रकट करायची आहे। ते काम तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे। अगदी मनापासून श्रद्धेने तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करायची आहे। त्यानंतर संपूर्ण दिवसभर, रात्रभर ही डाळ तिथेच राहू द्यायची। दुसऱ्या दिवशी ही डाळ उचलून घ्यायची। यातील थोडीशी डाळ तुमच्या घरात असलेल्या डाळीमध्ये टाकायची। बाकीची डाळ तुम्ही पक्ष्यांना, गाईला खाऊ घालू शकतात। प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय करून बघा। 100% तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होतील। हा उपाय केल्याने 100% तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।